इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 गायकवाड परिसरात राहणारे विनोद मगरे आणि त्याचा भाऊ दोन्ही रिक्षा चालक असून दिवसभर रिक्षा चालवून शनिवारी रात्री गायकवाड पाडा विठ्ठल मंदिराजवळ नेहमीप्रमाणे रिक्षा पार्क केली। मात्र रात्री 1:45च्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी दोन्ही रिक्षाची तोडफोड करत रिक्षा पलटी केली। ही संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे। या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। माझं नाव विनोद मगरे। सकाळी 6 वाजता मला फोन आला की तुमच्या गाड्या पलटी झाल्या आहे। तर मला मजाक वाटली। नंतर अजून एक फोन आला तर मी गेलो तर आम्हाला दोघे भावांच्या गाड्या पलटी दिसल्या। त्यानंतर आम्ही पोलीस कंप्लेंट केली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये माहीत पडलं की आमचेच पाड्यातले पोरं आहे। त्यांच्यावर मी पोलिसांना हेच विनंती करतो यांच्यावर कारवाई करावी, कारण की ते पोरं पाड्यामध्ये भरपूर त्यांनी आतंक फैलावला आहे। एकाचं नाव गणेश आहे, एकाचं नाव जयू आहे। तो वाद त्या संग काहीच नाही, त्याच्या मागे कोणाचा तरी हात आहे। त्यांना मी हेच विनंती करतो की तुमच्या मागे कोण आहे, तुम्हाला कोणी सांगितलं असं, याची तुम्ही तक्रार करावी पोलिसांना, हेच विनंती आहे। विठ्ठल मंदिर गायकवाड पाडा उल्हासनगर 5 नाही, मुलं फरार आहे। पोलीस आले होते, पोलिसांनी सहकार्य केलं, आम्हाला सांगलं। पोराला त्या घरी जाऊन सांगितलं बाबा तुम्ही त्यांना, त्यांच्या आई वडिलांना सांगितलं का तुम्ही त्यांना पोराला हजर करा। अजूनपर्यंत ते आले नाही। पोलिसांनी मला आता पण फोन केला होता। पुढे मागणं हीच आहे की आमच्या संग न्याय व्हायला पाहिजे आणि या पोरांना कोणी सांगितलं यांच्या पण हे केलं पाहिजे।